आपल्याला या तेजबिंदू उपनिषदावरती साधारण 14 मार्काचा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. कधी कधी 16 मार्काचा प्रश्न येतो, कधी कधी 14 मार्काचा प्रश्न येतो. आता उपनिषद म्हणजे काय, तर उपनिषद कशापासून तयार झाले याची काय कुणाला कल्पना आहे का? उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून घेतलेले ज्ञान. ज्ञान, बरोबर. आता वेदांचा सार म्हणजे उपनिषद. उपनिषद जवळ बसणे किंवा त्यांच्या शेजारी बसून अध्ययन करणे म्हणजे उपनिषदाचा अर्थ आहे. तर तेजोबिंदू उपनिषद आता पहिल्यांदा वेद तयार झाले. वेद हे परमेश्वराच्या श्वासापासून तयार झालं असं म्हणतात. त्यानंतर वेदाचे 4 प्रकार झाले. एक संहिता, दुसरा ब्राह्मण, तिसरा अरण्यक आणि चौथा उपनिषद. तर मक्तिकोप उपनिषदाप्रमाणे साधारण 108 उपनिषद आहेत. आणि भक्ती मार्ग उपनिषदामध्ये योगोपनिषद साधारण 20 ते 22 आहे. म्हणजे योग दर्शनावर आतापर्यंत साधारण 20 ते 22 आपल्याला दर्शनांचा अभ्यास करता येतो, उपनिषदांचा अभ्यास करता येतो. तर यातलं तेजोबिंदू उपनिषद आपण अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये मुख्य ज्या गोष्टी आहेत त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण पहिल्यांदा बघायचं आहे. तर तेजोबिंदू उपनिषद म्हणजे तेजाचा बिंदू किंवा तेजाचे उगमस्थान. तर हा कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे. म्हणजे त्या कृष्ण यजुर्वेदापासून हा घेतलेला उपनिषद आहे. तर याच्यामध्ये एकूण 6 अध्याय आहेत आणि एकूण 465 श्लोक आहेत. आणि हा जो उपनिषद आहे तो प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे. तर कोणाकोणाचे प्रश्नोत्तराचं स्वरूप आहे, तर शिव, स्कंद, ऋभू आणि निधाग अशांचा हा प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये उपनिषद आहे. तर या उपनिषदामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी काही 4-5 गोष्टी आहेत. आपण काही रायटिंग मध्ये, रनिंग मध्ये नोट्स लिहून घेत आहात का? हो सर. हा, पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या, पॉइंट्स नोट करून घ्या. त्या पॉइंट्सच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. पहिला उपनिषदामधला पहिला पॉइंट आहे निर्विशेष तेजबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप काय आहे याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. निर्विशेष तेजोबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप हा त्यातला पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे पंचदशांग योग, म्हणजे यामध्ये योगाची 15 अंग त्यांचं वर्णन केलेलं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की योगाचे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत, पातंजल योग दर्शन आहे, गोरक्ष संहिता आहे, हटप्रदीपिका आहे, घेरंड संहिता आहे. याच्यामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या अंगांचं वर्णन केलेलं आहे. आता तुम्हाला माहिती असेल हटप्रदीपिकाला चतुरंग म्हणतात, म्हणजे त्या 4च अंगांचं वर्णन केलेलं आहे. तशा पद्धतीनं गोरक्ष संहिता आहे किंवा घेरंड संहिता आहे त्याला सप्तांग योग म्हणतात, किंवा पातंजल योग दर्शन आहे ते अष्टांग योग आहे, त्याच्यामध्ये योगांची 8 अंग सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं ह्या उपनिषदामध्ये योगाची 15 अंग सांगितलेली आहेत. त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि याच्यावरती आपल्याला साधारण 14 ते 16 मार्काचा एक पूर्ण प्रश्न येतो. पंचदशांग योग स्पष्ट करा किंवा योगाची 15 अंगांचं पूर्ण माहिती लिहा, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो त्याच्यामध्ये त्या उपनिषदामध्ये. तर त्यानंतर तिसरा जो महत्वाचा त्यातला पॉइंट आहे तो म्हणजे समाधी आणि त्याचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे, हा तिसरा पॉइंट आहे त्यामध्ये. त्यानंतर चौथा जो पॉइंट आहे त्यामधला तो अखंडैक रसत्वम, अखंडैक रसत्वम असा चौथा पॉइंट आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, तर सर्वाचे एकच रस आहे, सगळं समरसत्व आहे, सगळं एका रसातच बनलेलं आहे, एका रसापासून निर्माण झालेलं आहे, असं त्याचा अर्थ आहे. त्याचा पण आपण अभ्यास करायचा आहे नंतर. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो जीवनमुक्त देह आणि विदेहमुक्त देह त्यांचं वर्णन, असा त्यातला पुढचा पॉइंट आहे. आणि त्यानंतर आणखी एक शेवटचा पॉइंट आहे अहम ब्रह्मास्मी, हा जो मंत्र आहे त्या मंत्राची माहिती किंवा मंत्राचा त्याचा जो अर्थ आहे तो यामध्ये आपल्याला स्पष्ट केलेला आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. तर आता मी यातले संस्कृत जे श्लोक आहेत ते मी श्लोक म्हणतो, त्याप्रमाणे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत तुम्ही सांगितलेले पॉइंट जे आहेत त्यामध्ये काय अडचण आहे का, तुम्हाला काही समजलं नाही असं काय आहे का? समजलं सर.
सर्वांना सगळे पॉइंट समजले? तुम्ही नोट करून घ्या ते पॉइंट सगळे. ठीक आहे, पुढे जाऊया. हो सर. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे आपला, निर्विशेष तेजोबिंदूचे अर्थात ब्रह्माचे जे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये जे संस्कृत श्लोक आहे त्या श्लोकांचं मी वाचन करतो आणि तुम्हाला मी नंतर त्याच्यातले एक महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला कुठले पॉइंट्स आपल्याला परीक्षेमध्ये त्यात लिहायचे आहेत ते पॉइंट तुम्हाला मी सांगतो, ते तुम्ही नंतर नोट करून घ्या. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे, तेजो निर्विशेष तेजोबिंदू स्वरूपम तेजोबिंदू परम ज्ञानम विश्वात्म हृदय संस्थितम अनुवम शांभवम शांतम सूक्ष्म सूक्ष्म परम चयत दुःखाढ्यम च दुराराध्यम दुष्प्रेक्षम मुक्तम व्ययम दुर्लभम तत्स्वम ध्यानम मुनीनाम च मनीषिणाम. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की निर्विशेष म्हणजे भेदरहित किंवा गुणरहित अशा तेजोबिंदूचे जे स्वरूप आहे ते अत्यंत लहान आहे, अगदी अणुच्या स्वरूपात आहे, परमाणू स्वरूपात आहे. आणि शांभव म्हणजे ब्रह्माबद्दल वा आत्म्याबद्दलचे शांत स्थूल व सूक्ष्म या पलीकडे असलेले जे विश्वात्म्याच्या हृदयात राहिलेले आहे त्या तेजोबंदीच्या पलीकडील असे ध्यान हे अत्यंत दुःखमय आणि दुःखाढ्य म्हणजे कष्टमय, दुराराध्य म्हणजे सिद्धीस जाण्यास कठीण आणि दुष्प्रेक्ष म्हणजे मोठ्या कष्टाने दिसणारे किंवा प्राप्त होणारे असे मुक्त स्वतंत्र असलेले अव्यय असे ह्या तेजोबिंदूचे ध्यान मुनिजनांना व ध्यान लावण्याची इच्छा करणाऱ्यांना देखील प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. म्हणजे या संस्कृत श्लोकाचा अर्थ आपण दिलेला आहे. आपण हा सगळा अर्थ इथं घ्यायचा नाहीये, तुम्हाला मी त्याच्या एक पॉइंट सांगतो की बाबा ह्या विवेक निर्विशेष तेजोबिंदूचे जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये काय पॉइंट्स आपल्याला लिहायचे ते मी तुम्हाला नंतर नोट डाऊन करायला सांगतो. ठीक आहे. आता यातला पुढचा जो श्लोक आहे, यताहारो जित क्रोधो जितसंगो जितेंद्रियः निर्द्वंद्वो निरहंकारो निराशीप परिग्रहः अगम्यागम कर्तारो गम्यागम मनमानसाः मुखे त्रिणीच विंदती त्रिधामा हंस उच्यते परम गुह्यतम विद्धिम हस्तनांद्री निराश्रयः सोमरूप कला सूक्ष्मा विष्णोस्तत परमपदम. म्हणजे त्याचा अर्थ काय, साधारण सामान्य म्हणजे मंद किंवा मध्यम आणि उत्तम असे तीन प्रकारचे अधिकारी असतात. यापैकी उत्तम अधिकारी असलेला हा ब्रह्मपद प्राप्त करतोच, पण सामान्य व मध्यम अधिकारी असलेल्याने हे पद मिळवण्यासाठी काय करावे ते या श्लोकात सांगितलेले आहे. ठीक आहे. आता पुढचा एक श्लोक आपण घेऊया. परवस्तून एव सविशेषत्वादिभावाः. परमात्म्याचे काही विशेष दाखवणारे भाव दाखवणारे विशेष आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी आता इथं उल्लेख केलेला आहे. त्रिवक्त्रम त्रिगुणम स्थानम त्रिधातुम रूपवर्जितम निश्चलम निर्विकल्पम च निराकारम निराश्रयम उपाधिरहितम स्थानम वाङ्मनो चित्तगोचरम स्वभावम भावसंग्राह्य मसंगातम पदाच्युतम. म्हणजे त्याचा अर्थ कसा आहे, तर जे पद आहे परब्रह्म स्थान जे आहे हे आपल्या अज्ञानीपणामुळे सविशेष विशेष गुणांनी युक्त वाटते, तेच परमार्थ दृष्टीने ज्ञान प्राप्त झाल्यामुळे निर्द्वंद्व निर्विकल्प असे भासते, असे वाटते आपल्याला. असे हे ब्रह्मपद विश्व तेजस प्राज्ञ या गुणांनी भेदानी त्रिगुण असे हे स्थान मुक्तीचे द्वार ओत्र नुज्ञा प्रणुज्ञा या भेदाने किंवा ब्रह्मा विष्णू आणि ईश या भेदांनी त्रिधातू असलेले निश्चल निराकार व निराश्रय असे आहे. तर हे पद उपाधी रहित असल्याने निरुपाधिक असून वाणी मन यांच्या पलीकडील तुर्यावस्थेचाच आश्रय घेतलेले स्वतःच उत्पन्न होणारे केवळ भावावस्थेतच ज्याचे ग्रहण करता येते असे इंद्रियांचा विषय न होणारे आपल्या स्वभावापासून न वळणारे असे आहे. आता ह्याप्रमाणे निर्विशेष तेजबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप आहे, ते आता राईट डाऊन करून घ्या, तुम्ही लिहून घ्या त्याच्यामध्ये. तर हे जे मुनी आत्म्याचे खरे स्वरूप जाणू इच्छितात, ज्यांना निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी नोट्स दिलेले आहेत त्यांनी.
निर्विशेष तेजोबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप कसे स्वरूप आहे ते? तर हा तेजोबिंदू अत्यंत लहान आणि परमाणु स्वरूप आहे. आपण लिहून घेतात का? सर्वांना ऐकू येते का? हो सर. हा, लिहून घ्या आता. हा पहिला पॉइंट आहे त्याच्यामधला. हा तेजोबिंदू अत्यंत लहान आणि परमात्म स्वरूप आहे. लहान आणि परमात्म स्वरूप आहे. परमात्म स्वरूप. परमाणु, सॉरी, परमात्मा नाही, परमाणु म्हणजे अणुच्या पेक्षा जो परमाणु असतो छोटा अगदी, तशा स्वरूपाचा तो तेजोबिंदू आहे. झालं का लिहून? दुसरा पॉइंट घ्या. केवळ ब्रह्मावर अविद्येने निर्माण केलेले शरीर म्हणजे हा विश्वात्मा. सर हे नोट्स मध्ये आहे सरांनी दिलेले. आहे ना? हा. ठीक आहे. मग या नोट्स मधला हे जो पहिला जो निर्विशेष तेजोबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये हे जे पॉइंट आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते सगळे पॉइंट त्यात आहेत का बघा. असतील तर हा. ते परीक्षेत उत्तर म्हणून ते लिहायचं आहे त्या विषयासंदर्भामध्ये. ठीक आहे. विश्व होय, या विश्वात्म्याच्या हृदय कमलात तेजोबिंदू रूपाने हे केवळ ब्रह्म राहते. हे आहे ना त्यामध्ये? आहे सर. आहे ना? आहे. ठीक आहे. आता पुढचं. हे ब्रह्मतत्व सत चित आनंद स्वरूप असे आहे. आहेत ना नोट्स आपल्याकडे समोर आपल्या? पुढचा पॉइंट घेऊया का? हे तेजोबिंदू रूप असणारे सर्व प्रपंचापासून मुक्त करणारे आणि कधीही नाश न पावणारे असे दुर्लभ आहे. त्यानंतर हे ब्रह्म आत्मतत्व असून सर्व उपाधिरहित व इंद्रियातीत आहे. हा पॉइंट आहे का त्यामध्ये? आहे. आहे ना? आहे. हे ब्रह्म निर्विशेष असून शाश्वत ध्रुव अटळ असे आहे. हे पॉइंट ह्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला लिहायचे आहेत उत्तरामध्ये. आहे सर. परत हे ब्रह्मतत्व लोभ, मोह, भीती, अहंकार, काम, वासना, क्रोध यापासून वेगळे आहे. आणि त्यानंतर शेवटचा पॉइंट त्यामध्ये आहे की हे ब्रह्मतत्व सुख, दुःख, मान, अपमान, यश, अपयश अशा द्वंद्वयुक्त भावनापासून वेगळे आहे. ठीक आहे. हो सर. आता यातला आपण दुसरा पॉइंट बघायचा आहे, पंचदशांग योग. आता यामध्ये योगाच्या हा विचारा. ते पहिला जो आहे ना निर्विशेष तेजोबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप, हा यासाठी आपल्याला कुठला श्लोक लिहायचा आहे? हा मी पहिल्यांदा सगळ्यात जो श्लोक वाचून दाखवला ना, हा. सगळ्यात पहिल्यांदा जो श्लोक वाचून दाखवला तर तो त्या श्लोक मध्ये ते माहिती आहे. निर्विशेष आहे, तेजोबिंदूचे स्वरूप अत्यंत लहान, परमाणु स्वरूप वगैरे आहे. तो तेजोबिंदू परम ज्ञान विश्वात्म हृदय संस्थितम. हा. त्या नोट्स मध्ये तो श्लोक आहे का? ह्याच्यामध्ये तसे पॉइंट्स आहेत. आता जे आपण जे पॉइंट्स बघितले ना हे त्याच्यामध्ये आहेत आता की निर्विशेष तेजबिंदूचे अर्थात ब्रह्माचे स्वरूप हा तेजबिंदू अत्यंत लहान परमाणु स्वरूप आहे. हो हो हो. त्याच्या हे जे त्याच्यातले त्या जे संस्कृत श्लोक आहे त्या संस्कृत श्लोकाचा एक त्यातला मतितार्थ काढून ते सगळे पॉइंट्स केलेले तयार केलेले आहेत. तर तेवढेच आपल्याला लिहिणे अपेक्षित आहे. संस्कृतचा श्लोक लिहिण्याची अपेक्षित नाही आहे. पण तुम्हाला जर तरी लिहायचं असेल तर मग याच्यात तुम्हाला मी नोट्स पाठवून द्यायला सांगतो की संस्कृतमध्ये तुम्ही श्लोक ते लिहू शकता त्यातले. ठीक आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे आपल्याला बघायचा तो पंचदशांग योग. आता आपल्याला माहिती असेल की योगाची जी अंग आहेत म्हणजे आता पातंजल योग दर्शनामध्ये आता आपल्यातले काही किती जणांचं योगाच्या संदर्भातला काही कोर्स वगैरे झालाय किंवा वायसीएम झालाय किंवा काय झालेलं काय आहेत का आपल्याकडे विद्यार्थी? हो सर आहे.
आहेत का? सर्वांना माहिती आहे का पण योगाच्या संदर्भातलं काही का काही काही नवीन लोक आहेत? त्यांच्याशी कोणाचा काही संपर्क वगैरे आलेला नाही वगैरे असं कोण आहेत का? सर्वांना हो, मी माहिती आहे? आहे सर. मी आहे नवीन. नवीन आहे सर मी पण. अच्छा, हा. म्हणजे आपल्याला योगाच्या संदर्भातला अभ्यासातलं पहिल्यांदाच आपण अभ्यास करता. हो सर. ठीक आहे, काय हरकत नाही. अशा पद्धतीनं म्हणजे योगाचे जे काही ग्रंथ आहेत, पातंजल योग दर्शन किंवा हटप्रदीपिका, घेरंड संहिता, याच्यामध्ये वेगवेगळे अंग दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला तेजोबिंदू उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 15 अंग दिलेले आहेत याच्यामध्ये. तर ह्याच्यावरती आपल्याला एक मोठा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. 15 मार्काचा, 14 मार्काचा किंवा 16 मार्काचा प्रश्न असतो आणि हे महत्वाचा विषय यामध्ये 15 अंग जे आहेत ते. तर ह्या 15 अंगाचा मी तुम्हाला आता प्रत्येक अंगाची माहिती मी तुम्हाला सांगतो. परब्रह्मा वगती साधनम पंचदशांग योग, म्हणजे असं त्यांनी पंचदशांग योग म्हणून सांगितलेलं आहे. परब्रह्म प्राप्तीचे साधन म्हणजे असा पंचदशांग योग, 15 अंगांयुक्त असा योग या तेजोबिंदू उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. आता हे तुमच्याकडे नोट्स मध्ये ते ह्या गोष्टी आहेत का? तुम्ही लिहून घेणार आहात? लक्षण असं लिहिलेलं आहे, पंचदशांग लक्षण. हा, त्यात प्रत्येक योगाच्या अंगाची माहिती वगैरे तुमच्या नोट्स मध्ये आहे का? तुम्हाला मिळालेल्या नोट्स मध्ये? हा, म्हणजे तिथे लिहिलेलं आहे यम, आणि मग सर्व सृष्टीत ब्रह्म आहे असे मानून समस्त इंद्रिय विषयांमध्ये नियंत्रण मिळवणे म्हणजे यम, एवढं वाक्य आहे. हा, हे एकच वाक्य त्यामध्ये आहे. हो, बरोबर. तर त्याच्यातले त्याचे जे श्लोक आहेत ते श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा जो अर्थ आहे त्या नोट्स मध्ये लिहिलेला, तो अर्थ तेवढा पुरेसा आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. आता जे 15 जे अंग आहेत तर त्याची नावं अशी आहेत की यमो ही नियमस्त्यागो, मौनम देशस्थ कालतः, आसनम मूलबंधस्य, देहसाम्यं च दुष्कृस्थितिः, प्राणसंयमनं चैव प्रत्याहारस्य धारणा, आत्मध्यानं समाधिश्य प्रोक्त्यानंगी वै क्रमात. म्हणजे जर हे ब्रह्म अशा तऱ्हेने निष्प्रतियोगिक प्रतिस्पर्धी नसलेले केवळ असेल तर त्यांच्या प्राप्तीचे उपायही असणे कठीण आहे. अशी शंका भीती निर्माण होऊ नये म्हणून या परब्रह्म प्राप्तीला साधनभूत असणारा पंचदशांग योग सांगितलेला आहे. तर यामध्ये पंचदशांग योगामध्ये कुठले कुठले अंग आहेत त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये पहिला जो अंग आहे तो यम आहे, नंतर नियम आहे, तिसरा त्याग आहे, चौथा मौन आहे, पाचवा देश आहे, 6वा काल आहे, 7वा आसन, 8वा मूलबंध, 9वा देहाची साम्यावस्था म्हणजे देह स्थिर राहणे, परत 10वा दृष्टीची स्थिती म्हणजे नजरेची एकाग्रता, परत 11वा प्राणायाम, 12वा प्रत्याहार, नंतर 13वा धारणा, 14वा आत्मध्यान व 15वा समाधी. अशी ही योग साधनेची 15 अंगे आहेत. त्याच्या अभ्यासाने ब्रह्मपद प्राप्ती होऊ शकते असं तेजोबिंदू उपनिषदकार म्हणतात. आता हा पहिला जो देश यम आहे, तर यमाची जी संस्कृत श्लोक आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये नोट्स मध्ये आहेत का? ते श्लोक नाही आहेत बहुतेक मला. नाही आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला काय आहे आता ह्या जे संस्कृत श्लोकची तुम्हाला जर हवे असतील तर ते मी तुम्हाला पाठवून द्यायला सांगतो सरांना. मी आता तुम्हाला हे श्लोक वाचून त्याचे अर्थ तुम्हाला मी सांगतो. तर पहिलं लक्षण जे आहे, पहिला जे अंग आहे त्याचं नाव यम आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? सर्व ब्रह्मोती वय ज्ञानादिंद्रिय ग्राम संयम, यमो यमिति संप्रोक्तो व्यसनियो मुर्हू. अर्थात सर्व इंद्रियांच्या ठिकाणी म्हणजे 10 इंद्रिय आणि मन. सर्व इंद्रिय म्हणजे कुठली कुठली? 10, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन असं समजलं जातं. तर ब्रह्मभाव धारण करणे, या सर्व ठिकाणी ब्रह्मच आहे असे मानून तेथे मन स्थिर करणे म्हणजे यम होय. हा अभ्यास वारंवार केला पाहिजे. आता मगाशी जे आपण सांगितलं, या सृष्टीत ब्रह्म आहे असे मानून समस्त इंद्रिय विषयामध्ये नियंत्रण मिळवणे म्हणजेच यम होय. तर त्याचाच तो शॉर्टकट मध्ये तुम्हाला तिथं त्यांनी दिलेला आहे नोट्स मध्ये. आता मी तुम्हाला सांगितलेलं थोडासा डीप मध्ये अर्थ आहे. हे कळालं का तुम्हाला यमचा अर्थ काय आहे ते? सर्व इंद्रियांच्या ठिकाणी, सर्व इंद्रिय म्हणजे कोणती? 10 इंद्रिय. 10 इंद्रिय कोणती आहेत? 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 11वं मन आहे. तर ही अशी जी सर्व 11 इंद्रिय आहेत त्या ठिकाणी ब्रह्मभाव धारण करणे
म्हणजे या सर्व ठिकाणी ब्रह्मच आहे असे मानून मन स्थिर करणे म्हणजे यम होय. तर हा अभ्यास वारंवार केला पाहिजे. हे पहिलं अंग आहे. आता हा अर्थ लिहिणं अपेक्षित आहे आपण परीक्षेमध्ये. एवढं जरी तुम्ही प्रत्येक, आता मगाशी त्यांनी जे सांगितलं की सर्व सृष्टीत ब्रह्म आहे असे मानून समस्त इंद्रिय विषयामध्ये नियंत्रण मिळवणे म्हणजे यम होय. एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. पण पहिल्यांदा तुमचा यम हा त्याचा जो 15व्या योगांगातला पहिला अंग यम आहे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि त्यानंतर त्याचा अर्थ लिहिता आला पाहिजे. इथपर्यंत कळालं का सर्वांना? हो सर. हा, आता आपण दुसरा नियम पाहूया. सजातीय प्रवाहश्च विजातीय तिरस्कृती नियमो हि परानंदो नियमात क्रियते बुधे. माझ्या आता इथं काय तुम्ही तुमच्या नोट्समध्ये त्यांनी दिलेला आहे अर्थ बघा. सजातीय वृत्ती, परमेश्वर हा चित्त स्वरूप आहे अशी दृढ भावना ठेवायची आहे. आणि विजातीय वृत्ती म्हणजे घटपटादी विषयांचा विचार करणे. सजातीय वृत्तीचा विचार करून विजातीय वृत्ती दूर करणे म्हणजे नियम होय. हे त्यांनी तुमच्या नोट्समध्ये दिलेलं आहे. आता ह्या संस्कृत श्लोकाचा अर्थ जो आहे त्याप्रमाणे नियमाचा अर्थ काय आहे, तर परब्रह्म हे अखंड चित स्वरूप आहे अशी भावना दृढ करणे म्हणजे सजातीय प्रवाह होय. व घटपटादी विषयांचा विचार करणे म्हणजे विजातीय वृत्ती होय. तेव्हा सजातीय प्रवाहाचाच विचार करून विजातीय वृत्तीला दूर सारणे, त्याचा त्याग करणे म्हणजे नियम. म्हणजे मगाशी जो सांगितलं सजातीय वृत्ती आणि विजातीय वृत्ती ह्या दोन त्यामध्ये पॉइंट्स लिहायचे लागणार आपण नियमामध्ये. म्हणजे नियम, ह्या नियमानेच अशा श्रेष्ठ आनंदाची प्राप्ती होते. म्हणून विद्वानांकडून म्हणजे ज्ञानीजनांकडून हा नियम केला जातो. यम नियमांचे अनुसंधान ते नित्य ठेवतात. म्हणजे साधक लोक असतात, योगी लोक असतात, त्यांनी यम नियमांचं पालन केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. समजलं का नियमाचा अर्थ? सर्वांना ऐकू येते का? हो सर. हा, पुढे जाऊया का? नियम कळाले का? दुसरा नियम जो आहे तो कळाला ना? हो. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. त्याग उपास्य सच्चिदात्मा वलोकनाथ त्यागो ही महंता पूज्य सद्यो मोक्ष प्रदायक. म्हणजे सतचित आनंद स्वरूप अशा परब्रह्मावर सतत दृष्टी स्थिर केली असता त्यामुळे असतरूप असलेल्या प्रपंचाचा म्हणजे माया पायोधिक विश्वासाचा निराश होतो. भासमान विश्व हे असत आहे हे जाणणे, अशा प्रपंचाचा त्याग हाच सज्जनांचा पूज्य व ताबडतोब मोक्ष देणारा आहे. हे तिसरा जो आहे तो त्याग आहे. तिसरा जो अंग आहे तो त्याग आहे. आणि त्याचा अर्थ काय लिहिला त्यांनी? सतचिंत आनंद स्वरूप परमेश्वर कळला म्हणजे प्रापंचिक वस्तूचा मोह सोडणे म्हणजे त्याग. एक वाक्यात त्यांनी त्याचा अर्थ दिलेला आहे. समजलं का अर्थ? सर्वांना समजलं का अर्थ? त्याग, पहिला योगाचा अंग आहे यम, दुसरा अंग आहे नियम, तिसरा आहे त्याग. आता आपण चौथा अंग पाहणार आहोत, मौन. यस्माद्याचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह यन्मौनम योगिर्भिर्गंध्यम तद्भवते सर्वदा जडये. म्हणजे काय आहे, तर वाणी इत्यादीच्या साधनाने म्हणजे इंद्रियाने आपापल्या ठिकाणीच रममान होऊन विश्रांती घ्यावी व मनासह ते परब्रह्म प्राप्त न झाल्याने मागे फिरावे, अशा तऱ्हेचे मौन हे सामान्य साधकाचे असते. तर योगीजनांचे मौन हे त्या दोघांबद्दल म्हणजे जीवात्मा व परमात्मा याबाबत काही बोलताच येत नसल्याचे असते. म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल व नास्तित्वाबद्दल काही सांगता येत नसल्याने ते मूर्ख होतात. तर अशा पद्धतीनं मौन हे चौथं अंग आहे योगांगाचं. सामान्य माणसाच्या मते मौन म्हणजे वाणी इत्यादीच्या मनाच्या संपर्कात न येण्याची अवस्था आहे. तर आत्मा व परमात्मा हे शब्दा पलीकडचे असून त्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नसते म्हणजे मौन, अशी योगांच्या साधकांची मते आहे. म्हणजे मौन म्हणजे आपल्याला काय वाटतंय की शांत बसणं, न बोलणं, हे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं मौन झालं. पण योगी लोकांच्या दृष्टिकोनातनं परमात्मा आणि आत्मा यांच्या शब्दा पलीकडचे असून त्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नसते म्हणजे मौन आहे, असं त्या मौनाचा अर्थ आहे. हा चौथा
अंग झालं मौन. आता पाचवं अंग देश. आता मौनाबद्दल त्याने आणखी एक 2 श्लोक दिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर त्याचं पण तुम्हाला मी थोडं विश्लेषण सांगतो. वाचो यस्मान् निवर्तन्ते तद् वक्तुं केन शक्यते प्रपंचो यदि वक्तव्य सोपी शब्द विवर्जितः. म्हणजे ज्या परमात्म्याचे वर्णन करता येत नाही म्हणून पराभूत होऊन जिथून वाणी परावृत्त होते किंवा मागे फिरते त्या संबंधी काही सांगणे हे कोणास शक्य आहे. बरे, त्यांनी निर्माण केलेल्या प्रपंचाबद्दल काही बोलावे तर वर्णना पलीकडे जे शब्दातीत आहे त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. इतिवा तद्भवे मौनम सर्व सहज संप्रीतम गिरा मौनम तू बालाना मयुक्तम ब्रह्मवादिदाम. शब्दातीत असलेल्या त्यांचे वर्णन न करता आल्याने निर्माण झालेले मौन हे बालांचे म्हणजे सामान्यांचे असते, तर ब्रह्मज्ञानींचे लोकांचे मौन हे सहज आपोआप निर्माण झालेले असते. म्हणजे त्यांना जे आत्मज्ञानी लोक असतात, योगी लोक असतात, त्यांना मौन धारण करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. त्यांच्यामध्ये आपोआपच निर्माण झालेलं असतं ते मौन. समजलं का मौन? हो सर. आता पाचवा देश आहे. पाचवा जो योगाचा अंग आहे ते देश आहे. अदावंतेच मध्येच जनो यस्मिन्न विद्यते येनेदम सततम व्याप्तम स देशो विजनः स्मृतः. परब्रह्म हे सर्व व्यापक असल्याने त्याच्या प्रदेशात सर्वत्र तोच भरलेला असलेल्या त्या प्रदेशाच्या सुरुवातीस, शेवटी व मध्ये देखील दुसरा कोणी नसल्याने त्या प्रदेशाला विजन प्रदेश म्हणजे जनसंबंधारहित प्रदेश म्हणतात. कारण त्या भागापर्यंत पोहोचणारा हा त्या परब्रह्माशी एक रूप समरूस होऊन जात नसल्याने त्याचे वेगळे असे अस्तित्व राहत नाही. म्हणजे हा देश पाचवा त्याचा अंग झालं देश. कळालं का? देश म्हणजे परमात्म्याचे सर्व व्यापकत्व अनुभव असणे म्हणजे देश. एका शब्दात तिथं दिलेलं आहे, तुमच्या नोट्स मध्ये आहे ना ते देश आहे ना? ठीक आहे. तर इथे 5 योगांग कळालेत का सर्वांना? हो सर. हा, पुढे जाऊया का? आता 6वा अंग काल. 6वा अंग काल आहे. कल्पना सर्वभूतानां ब्रह्मादीनां निमेषतः काल शब्देन निर्दिष्टम ह्यखंडानंद मद्वयम. म्हणजे निमेष, घटिका, पळ इत्यादी कालवाचक ज्या कल्पना आहेत त्या सर्व प्राणीमात्रांनी केलेल्या आहेत. त्या सर्व अज्ञानमूलक आहेत. कालाचा प्रवाह हा अखंड व एकरसात्मकच आहे. परब्रह्म हे ही अखंड, अद्वय व आनंदरूप असल्याने त्यालाच काल असेही म्हणतात. आपण काळ म्हणजे काय समजतो? आपण वेळ म्हणजे काळ असं समजतो, किंवा घटिका, निमेष, पळ ह्याला आपण काळ समजतो. पण कालाचा प्रवाह अखंड व एकरसात्मक आहे. परब्रह्म हे अखंड व अद्वय व आनंदरूप असल्याने त्यालाच काल असेही म्हणतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या नोट्स मध्ये आहे बघा अर्थ त्याचा. परब्रह्म हे सर्व काळात सत्य असले तरी ते कालातीत आहे. ही अवस्था म्हणजे काल. समजलं का? काल. 6वा अंग काल झालेला आहे. आता 7वा अंग आसन. सुखनैव भवेद्यस्मिन् जसस्त्र ब्रह्मचिंतनम आसनम तद्विजानी यादनत्य सुख विनाशनम. ज्या तऱ्हेने बसून पद्मासन किंवा कुठलंही आसन असण्यापैकी ज्या आसनात बसलेच असता परब्रह्माचे चिंतन अखंड व सुखाने त्रास न होता होईल तेच योग्य आसन होय. म्हणजे आपण कोणत्याही अवस्थेमध्ये बसलो तर त्याच्यामध्ये परब्रह्माचं चिंतन करता आलं पाहिजे. आणि ती अवस्था जी आसनाची अवस्था आहे ती सुखनैव असली पाहिजे. पातंजल योग दर्शन मध्ये आपण आसनाचा अभ्यास केलेला, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? स्थिर सुखम आसनम. म्हणजे जे आसन स्थिर असतं, सुखकारक असतं त्याला आपण आसन म्हणायचं. मग तुम्ही साधी मांडी घालून जरी बसला त्याला पद्मासन घालायला पाहिजे किंवा कुठलं वेगळं आसन करायला पाहिजे असं नाही. तुम्ही साधी मांडी जरी घालून बसला आणि ती सुखकारक असेल तर त्याला आसनच म्हणता येईल. मग त्या आसनामध्ये काय व्हायला पाहिजे? तर परब्रह्माचे चिंतन अखंड व सुखाने त्रास न होता होईल तरच ते योग्य आसन आहे असं समजावं.
इतर कोणत्याही प्रकारची बैठक ही सुखाचा नाश करणारी आहे असं समजावे. थोडक्यात ध्यानाला योग्य असे सुखासन हेच ब्रह्मप्राप्ती काढून देणारे आहे. सिद्धासन त्यांनी त्यात जास्त वर्णन केलेलं आहे. सिद्धासनामध्ये तुम्ही बसून जर ध्यान वगैरे केला, ब्रह्मज्ञान केला किंवा अखंड नाम स्मरण केला तर ते सुखानं आणि त्रास न होता होऊ शकतं. मग त्यांनी त्याच्यामध्ये प्रेफरन्स कशाला दिलेला आहे तर सिद्धासनाला दिलेला आहे. पण आपण कोणत्याही आसनामध्ये बसून कोणत्याही सुखकारक अवस्थेमध्ये बसून जर तुम्ही आसन केलं तर त्यालाही आसन म्हणता येईल असं त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी आणखी थोडीशी माहिती काय दिलेली दादा. सिद्ध हे सर्व भूतादी विश्वाधिष्ठा मनद्वयम तस्मिन सिद्धिं गताः सिद्धास्तिष्ठा सनमुच्यते. म्हणजे सिद्धासनाबद्दलच त्यांनी माहिती जास्त आणखी सांगितलेली आहे. सर्व प्राणी मात्रांचे एकमेव असे जे विश्वाधिष्ठान त्यांच्या सिद्धीसाठी सिद्धांनी साधी लोकांनी ज्यात सिद्धी मिळवलेली आहे त्याला सिद्धासन असे म्हणतात. म्हणजे साधू लोक योगी लोक जे काही ध्यान करतात किंवा ज्याचा अभ्यास करतात जास्त ते सिद्धासनात बसूनच करतात असा त्याचा अर्थ आहे. हे समजलंय का सर्वांना. आसन शरीराच्या ज्या परमात्म्याचे सहज सुखाने चिंतन करता येते त्याच आसनाला आसन म्हणता येईल असं आसनाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. इथपर्यंत समजलंय का सर्वांना. हो सर. काय अडचण नाही ना. पुढे जाऊया. आता 8वं अंग जे आहे ते मूलबंध आहे. मूलबंध म्हणजे काय तर ब्रह्म हे सकल प्रपंचाचे मनाचे मूळ आहे. त्याची उपासना हाच मूलबंध आहे असं एका वाक्यात त्यांनी दिलेलं आहे. तर याचा संस्कृत श्लोक मध्ये असा आहे. यन्मूलम सर्व लोकानाम यन्मूलम चित्तबंधनम मूलबंध हा सदासेवो योग्योसो राजयोगिनाम. म्हणजे सर्व विश्वाचे जे मूळ कारण ब्रह्म आहे तोच मूलबंध हा चित्त एकाग्र करण्याचे मूळ साधन आहे, मूळ आहे. राजयोगी लोकांनी हाच मूलबंध नित्य आचरावा. हा मूलबंध हठयोग्यांना योग नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता 9वं जे अंग आहे ते समावस्था, शरीर व मनाची समान अवस्था जी आहे देहाची साम्यावस्था म्हणून त्यांनी त्यात ते केलेलं आहे. अंगानाम समताम विद्यात समे ब्रह्मणी लियते नो चैनैव समानत्व मृजुत्वम शुष्क वृक्षवत. म्हणजे देहाची साम्यता केव्हा होते तर ज्यावेळी स्थूलादी सर्व देह एका ब्रह्मामध्ये विलीन होतात तेव्हा त्याला समता म्हणतात. व जसे झाले नसेल तर ती समता रुजुता साधेपणा ही वाळलेल्या वृक्षाप्रमाणे स्तंभाप्रमाणे आहे. समरसतेतून एकात्मतेतून निर्माण झालेली ती समता वा रुजुता नव्हे. हे समता म्हणजे काय आहे तर देहाची समता ज्यावेळेला स्थूल देह जो आहे आपला सगळा तर सर्व देह एका ब्रह्मामध्ये जेव्हा विलीन होतो. इथे थोडक्यात एका शब्दात त्यांनी दिलेलं आहे शरीर आणि मन. मन हे नेहमी भरकटत असतं. मनाला तुम्ही एकाग्र केलं आणि ते शरीर आणि मन यांच्यामध्ये समान अवस्था ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला ती देहाची साम्यावस्था आहे असं समजलं जाईल. समजलं का इथपर्यंत. देहाची साम्यावस्था सर्वांना ऐकू येतंय का. कुणाला काही शंका आहे का इथपर्यंत. नाही सर. पुढे जाऊया ना. हो हो सर. ठीक आहे. आता साम्यावस्था झाला. तर 10वा जो अंग आहे 15 अंगापैकी 10वं जे अंग आहे त्या 10व्या अंगाचं नाव दृष्टी असं आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी दृष्टीम ज्ञानमयीम कृत्वा पश्येद्व ब्रह्ममयम जगत सा दृष्टी ही परमोदारा न नासाग्र वलोकिनी दृष्टदर्शन दृश्याणाम विरामो यत्र वा भवेत दृष्टिस्त्रैव कर्तव्या न नासाग्रव लोकिनी. म्हणजे दृष्टीची स्थिती जी आहे तर दृष्टी दर्शन यात वेगवेगळेपणा नाही आहे. हे ज्ञान म्हणजेच दृष्टी आहे. म्हणजे नासाग्री दृष्टी लावली म्हणजे सर्व जग ब्रह्ममय दिसतेच असे नाही. नासाग्र म्हणजे काय तर नाकाचा शेंडा. तर त्या ठिकाणी जर आपण दृष्टी लावून बसलो तर सगळं जग ब्रह्ममय आहे दिसतंय असं नाही आहे. किंवा आपल्या आत्म्याला न पाहता केवळ सर्व जगाला पाहणारी दृष्टी ही अज्ञ म्हणजे मायेने वाढलेली दृष्टी होय.
पण ज्या दृष्टीने म्हणजे ज्ञानचक्षुने सर्व जग ब्रह्मैक रस असे पाहतो ती दृष्टी ही खरी विशाल होय. या दृष्टीमुळेच दर्शन दृश्य दर्शन या त्रिपुटींचा लोप होऊन ती दृष्टी केवळ ब्रह्माच्या ठिकाणीच रममान होते. तेथे वेगळी दृष्टी अशी राहतच नाही. म्हणजे दृष्टी दर्शन यात वेगळे दृष्टी आणि द्रष्टा आणि दृष्टी यांच्यामध्ये वेगळे पण काय राहत नाही. अशी ज्या वेळेला परिस्थिती होते तर त्या परिस्थितीला वेगळी दृष्टी अशी राहतच नाही. हे दृष्टी हे त्याचं 10वं अंग आहे. आता 11वं अंग प्राणायाम आहे. चित्तादिस सर्व भावेषु ब्रह्मत्वेन भावनात निरोधः सर्व वृत्तीनां प्राणायामः स उच्यते. म्हणजे अंतःकरणातील सर्व भावनांचा लोप होऊन तिथे केवळ ब्रह्मैकत्वाचीच भावना शिल्लक राहते. इतर सर्व वृत्तींचा लोप होतो, निरोध केला जातो, म्हणजे निरोध होतो, त्याला प्राणायाम असे म्हणतात. केवळ रेचक पूरक कुंभक करणे म्हणजे प्राणायाम नव्हे. आपल्याला सर्वसाधारण काय माहिती आहे की प्राणायाम म्हणजे आपल्याला काय माहिती आहे सांगा. आपल्याला कुणाकुणाला प्राणायामाची माहिती आहे काय काय? प्राणायाम म्हणजे काय काय करायचं असतं प्राणायामामध्ये? कोण सांगू शकेल का? प्राणायामामध्ये पूरक रेचक कुंभक केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम केले जातात. हा, मग त्यांनी काय म्हटलंय की नुसतं पूरक रेचक आणि कुंभक करणे म्हणजे प्राणायाम नव्हे, तर अंतःकरणातील इतर सर्व भावनांचा लोप होऊन तेथे केवळ ब्रह्मैकत्वाचीच भावना शिल्लक राहते. इतर सर्व वृत्तींचा लोप होतो, निरोध केला जातो, याला प्राणायाम असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी प्राणायामाची व्याख्या त्यांनी काय केलेली आहे, पूरक रेचक करणे आपण हा प्रॅक्टिकली प्राणायाम तसाच करतो. पूरक करायचा, कुंभक करायचा, का मग रेचक करायचा, हा प्राणायामाचा प्रोसिजरच आहे, तो बरोबरच आहे. पण त्यांचं म्हणणं कसं आहे की त्याच्याशिवाय पुढे जाऊन अंतःकरणातील सर्व भावनांचा लोप होतो आणि तिथं ब्रह्मैकत्वाचीच भावना शिल्लक राहते आणि इतर सर्व वृत्तींचा लोप होतो. शरीरातल्या आपल्या देहातल्या सर्व वृत्ती आहेत त्या सगळ्या लोप पावतात, निरोध होतो, त्याला प्राणायाम असे म्हणतात. आता इथं त्यांनी प्राणायामाचं काय दिले, अंतःकरणातील सर्व भावनांचा लोप होऊन केवळ ईश्वर एकत्वाची भावना उरणे. आपल्या तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेला आहे बघा प्राणायामाचा अर्थ, एका वाक्यात लिहिलेला आहे त्यांनी. ठीक आहे का? आता पूरक आणि रेचक आणि कुंभक म्हणजे काय तर त्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुमच्या नोट्स मध्ये ते नाहीये माहिती, मी तुम्हाला ऍडिशनल सांगतो. निषेधनम प्रपंचस्य रेचकाख्य समीरितः ब्रह्मैवास्मिति वावृतिः पूरको वायुरुच्यते ततस्तद्वित्ति नैश्चल्यम कुंभकम प्राणसंयमः अयम चापी प्रबुद्धाना मज्ञानाम घ्राणपीडनम. म्हणजे प्रपंचाला दूर सारून मायोपाधिक जगत हे असत्य आहे हे जाणून परमात्मा खिरीज म्हणजे परब्रह्मा व्यतिरिक्त जग नाही याचे सतत अनुसंधान करणे, स्मरण ठेवणे म्हणजे रेचक होय. म्हणजे आपण श्वास सोडला की फक्त रेचक आहे असं समजतो, पण याच्यामध्ये त्यांनी त्याचा काय अर्थ दिलेला आहे, प्रपंचाला दूर सारायचं आणि परमात्मेखेरीज दुसरं कुठलंही जग नाही, कुठलंही अनुसंधान नाही, त्याचं अनुसंधान करणे म्हणजे रेचक. ब्रह्म म्हणजे मीच आहे अशी वृत्ती होणे म्हणजे पूरक. म्हणजे पूरक आपण घेतो त्यावेळेला मी ब्रह्म आहे असा सगळा अर्थ समजायचा स्वतःला, मी ब्रह्म आहे म्हणजे आपण पूरक करतो. आणि रेचक म्हणजे आपण प्रपंचाला दूर सारायचं आणि मायोपाधिक म्हणजे माया ही सगळं जग आहे हे असत्य आहे हे जाणून परमात्मा खिरीज दुसरं कुठलंही जग नाही याचं अनुसंधान स्मरण ठेवणे म्हणजे रेचक. असं पूरक आणि रेचकाचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. मी ब्रह्मच आहे. सांगा, हे लिहून घेतो. लिहून घेणार आहे का? हो, हे लिहून घेणार आहे, ते परत सांगा. प्रपंचाला दूर सारून. हा, प्रपंचाला दूर सारून म्हणजे मायोपाधिक जगत हे असत्य आहे हे जाणून परमात्मा म्हणजे परब्रह्मा व्यतिरिक्त जग नाही याचे सतत अनुसंधान किंवा स्मरण ठेवणे म्हणजे रेचक. काय म्हणायचंय का आपल्याला पूनमताई? परत सांगा सर एकदा. हा, प्रपंचाला दूर सारून
परब्रह्मा व्यतिरिक्त जग नाही याचे सतत अनुसंधान ठेवणे म्हणजे रेचक. आणि ते ब्रह्म म्हणजे मीच आहे अशी मनोधारणा, अशी वृत्ती ठेवणे म्हणजे पूरक. आणि आता कुंभक म्हणजे काय? ताई लिहून झालं का तुमचं? हा लिहून झालं, पुढे जाऊया. मी ब्रह्मच आहे ही मनोवृत्ती अखंड व स्थिर ठेवणे म्हणजे कुंभक किंवा प्राण संयम. आता आपण नेहमीच्या भाषेमध्ये कुंभक म्हणजे काय म्हणतो? आपल्याला काय माहिती आहे कुंभकाविषयी? श्वास रोखून धरणे. श्वास रोखून धरणे म्हणजे कुंभक. तर त्यावेळेला मी ब्रह्मच आहे ही मनोवृत्ती अखंड व स्थिर ठेवणे म्हणजे कुंभक. प्राण रोखून धरणे हे प्रॅक्टिकली कुंभकच आहे. पण तेजोबिंदू उपनिषदानुसार कुंभक काय म्हणतात? तर मी ब्रह्मच आहे ही मनोवृत्ती अखंड व स्थिर ठेवणे, याला कुंभक म्हणायचं किंवा प्राण संयम म्हणायचं. तर ब्रह्माचे स्वरूप जाणणाऱ्यांसाठी हा अशा तऱ्हेचा प्राणायाम आहे. सर हे तिन्ही पॉइंट मग प्राणायाम ह्याच्यामध्ये लिहू शकतो ना आपण? याच्यामध्ये कसं आहे, प्राणायाम म्हणजे सर्वसाधारण सर्वसामान्यांसाठी प्राणायाम म्हणजे काय? तर पूरक, रेचक आणि कुंभक. हो. समजलं? पण आता जो आपण अभ्यास केला प्राणायामाचा, म्हणजे पूरक म्हणजे काय? तर ब्रह्म, मी ब्रह्म ही वृत्ती ठेवणे म्हणजे पूरक. प्रपंचाला दूर सारून परब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं जग नाही त्याचं अनुसंधान ठेवणे म्हणजे रेचक. आणि कुंभक म्हणजे काय? मी ब्रह्मच आहे अशी मनोवृत्ती अखंड व स्थिर ठेवणे म्हणजे कुंभक. ही जी कन्सेप्ट आहे ती ब्रह्माचे स्वरूप जाणणाऱ्यांसाठी अशा तऱ्हेचा प्राणायाम आहे. हा प्राणायाम कुणासाठी आहे? तर ब्रह्माचे स्वरूप जाणणाऱ्यांसाठी हा प्राणायाम आहे. आणि सर्वसामान्यांसाठी प्राणायाम म्हणजे काय? पूरक, रेचक आणि कुंभक. तर सामान्यांसाठी हा प्राणायाम म्हणजे केवळ प्राण पीडन आहे. म्हणजे काय? नाकाला पीडा देणे आहे. सॉरी. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? हो हो सर. प्राणायामापर्यंत सर्वांना समजले. आज आपण इथं थांबूया. आपण आता 12वा अंग जे आहे ते पुढच्या लेक्चरला बघूया. सोमवारी असेल कदाचित लेक्चर.